तहसीलदार साहेब, सरोनी साहेब, आदरणीय MC साहेब, आदरणीय शिंदे साहेब, भाऊ देवाडे, उपस्थित सर्व पत्रकार, उपस्थित माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये सर्व तरुण बांधवांनो आणि बहिणी, मला एक पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, तुम्ही सगळे मनाने आणले का तुम्ही धरून आणले? तुम्हाला कारण मनाने आले का धरून आणले याच्यावर एक 8 दिवस खूप बात चालू आहे. मनाने आले ना? बरं, जुन्नर तालुक्यातल्या याच्याचा कोण आहे हात करा? ते तुम्ही नाही का? तुम्ही आहे का पोलीस? बरं, जुन्नर तालुक्यातला कोण नाही त्यांनी हात? 1 2 3 4 इकडं म्हणजे जुन्नर तालुक्यातल्या पर्यटनाला गाईडचं प्रशिक्षण देणारे सगळे कुठे इथले आपले अधिकारी, ते जरी बाहेर गावचे असतात तरी या सुरुवातीच्या कार्यक्रमात ते उपस्थित. नंतर तो काय 8-10 दिवसाचा आपला कार्यक्रम होणार आहे. या तालुक्यामध्ये प्रत्येक क्षेत्रात ज्यांनी पर्यटनाचं वेगवेगळे क्षेत्र आहे, ज्यांनी सांगितलं जसे त्यांनी अत्यंत नाव कमवले, खूप त्यांचं डेडिकेशन आहे. वर्षानुवर्ष ह्या तालुक्यातल्या प्रत्येक ठिकाणी काय काय याची माहिती घेतली आहे. असे तुम्हाला एक 8-10 दिवसामध्ये प्रशिक्षण करतात. मी जेव्हा आमदार झालो, आमच्या सभावर म्हणजे माझ्या वर्गात 288 आमदार आहेत. त्यातले एक आमदार खूप मोठं गाईड आहे, माहिती का? माहिती का नाही माहिती? ते सध्या 8 दिवसापूर्वी गुवाहाटीला गेले होते आणि त्यांनी काय म्हटले, त्या मुलीला माहिती काय म्हणाले? काय ते झाडी, काय ते डोंगर, पण गुवाहाटी त्यांनी फेमस केलं का नाही? असं आता आपल्याला आपल्या तालुक्याचं जे पर्यटन आहे इथं पण निसर्गरम्य झाडी डोंगर सगळं आहे, पण आपल्या तालुक्यामध्ये नेमकी काय आहे हे नेमकी कसं ओळखायचं? हे ऐकतं ज्ञान जे वर्षानुवर्षातून तुम्हाला मिळणार नाही, ही सगळी मंडळी तुमच्याकडे प्रदान करतात. माणूस किती मोठा होईल, पैसा कमवल, पैसा कमी होईल, वर तर असतात, जे ज्ञान प्राप्त होतं ना, ते ज्ञान कोण घेऊन जाऊ शकत नाही. ते ज्ञान प्रदान केल्याने वाटतं. हे असं अत्यंत अमूल्य ज्ञान तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये मिळणार. खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही काम केलं ना, तुम्हाला जीवनाचा आनंद तर मिळेलच, तुमचा उदरनिर्वाहाला सुरुवात तर होईलच, पण माझ्या भूमीत, ज्या भूमीत मी जन्माला आलोय त्या भूमीत काय वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला लोकांना सांगताना पण या भूमीचं नावलौकिक तुम्ही अजून करणार. आणि वर्ष प्रत्येक सरकार, प्रत्येक लोकप्रतिनिधी, माझ्यासारखे आमदार ते सातत्याने प्रयत्न करत आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या शिवनेरी किल्ल्यावर झाला. या शिवनेरी किल्ल्यावर कोण कोण जाऊन आलेले किंवा कोण राहायला जायचं त्याने आपण कोणी पाहिलं नाही का? पाहिलं पाहिजे वर जाऊन तुम्ही जरी पाहिलं असलं नसल पाहिलं तुम्हाला काही तर शिक्षा देणार नाही, पण जसं किल्ल्यावर तुम्ही प्रत्येक जण जाऊन आलात असं तुमच्या एकंदरीत रिस्पॉन्स मला वाटतंय. तसं एक हडसर किल्ला पण आहे, सावळचा किल्ला आहे, जीवनधन आहे, हरिश्चंद्रगड आहे. या सगळ्या गड किल्ल्यावर तुम्ही जाऊन या. जाताना सेफ्टीचे प्रिकॉशन घेऊन जा. सेफ्टीचे प्रिकॉशन कसे घ्यायचे ते पण प्रशिक्षण तुम्हाला या 8-10 दिवसामध्ये मिळणार आहे. इतक्या सगळ्या गोष्टी नॅचरली ऐतिहासिक आपल्या तालुक्यामध्ये आहेत. हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सगळ्याच माध्यमातून तर करतच आहोत.
त्याचबरोबर या तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढावी याच्याकरता 3-4 प्रकल्प आपण तालुक्यात ऑलरेडी घेऊन येत आहोत, जे पाईपलाईन मध्ये आहेत, काहींची मंजुरी सुद्धा प्राप्त झाली. त्यातला पहिला प्रकल्प वडळ धरणाच्या शेजारी शिवसंस्कार सृष्टीचा एक मोठा प्रकल्प करतो. तो प्रकल्प आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. मला तुम्हाला विनंती करायची की याचा 8-10 दिवस इथं आहे. विचार तुम्ही तिचं प्रेझेंटेशन या सगळ्या मुलांना 1 दिवस अरेंज करा. शिवसृष्टी या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे. ही वेगळी शिवसंस्कार सृष्टी. इथं फक्त प्रदर्शन नाही, त्या प्रदर्शनाबरोबर प्रशिक्षण सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या अंगीकारून करून जे महाराष्ट्राला संस्कार दिले किंवा किल्ल्यावर त्यांच्यावर जे संस्कार झाले, किंवा मी हे सांगेन, हे जगात अनेक राजे आहेत, पण एकच राजा असा आहे जो आपल्या इथं जन्मला आहे. त्याची लोकप्रियता दिवसागणिक वाढत चालली. त्याचं कारण काय? कुठल्याही क्षेत्रात त्यांचं आचरण जर आपण अवलंबलं, अकाउंट्स मध्ये असेल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये असेल, लढाईमध्ये असेल, आपल्या काम धंद्यात असेल, आपल्या चालण्या वागण्यात बोलण्यात असेल, परिवार समाज पुढे जाण्यात असेल, प्रत्येक क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि आचरण जर आपण अवलंबलं तर माणूस कधीच अपयशी होत नाही हे अख्ख्या जगाला कळालं. पण एक राजा असा आहे की ज्याची लोकप्रियता संपूर्ण जगात वाढत चालली आहे. अनेक राजे आहेत, दिवसाकाळात 400 वर्ष झाले, 500 झाले, 1000 झाले, लोकप्रियता त्यांची जर कमी होत चालली किंवा काही नवीन पिढीला विसर पडत चालले आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कसं नाही. मग असं काय आहे तर प्रत्येक क्षेत्रामधला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार आहे ते शिकवण त्या शिवसंस्कार सृष्टीमध्ये तिथं दिलं जाणार आहे. महाराष्ट्र सरकारचा अत्यंत मोठा आणि चांगल्या प्रकारचा जुन्नरच्या वैभवात भर पडेल असा प्रकारचा प्रकल्प आपण तिथं पुढे देतोय. दुसरा एक प्रकल्प आहे जो येळगाव धरणाच्या शेजारी, त्या धरणाचं ज्यांनी भूमिपूजन केलं ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. कोण आहे पहिले मुख्यमंत्री? यशवंतराव चव्हाण साहेब. हा महाराष्ट्र जेव्हा निर्माण झाला, पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. हा महाराष्ट्र जेव्हा निर्माण झाला त्याच्या 2 दिवस आधी यशवंतराव चव्हाण साहेब किल्ल्यावर आले. त्यांनी महाराष्ट्रात पुढे जायचं ठरवलं शिवनेरी किल्ल्यावर. मंगल कलश त्या पाण्याने भरला आणि तिथं त्यांनी घोषणा केली की आम्ही महाराष्ट्र राज्याची निर्मिती करत आहोत. माझा विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई हे स्वतंत्र मराठी भाषिकांचं राज्य होता. त्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती शिवनेरी किल्ल्यावर झाली. त्या यशवंतराव चव्हाणांनी पहिलं धरण येळगाव धरणाचे भूमिपूजन केलं. त्यांच्या नावाचं तिथं आपण 67 एकरामध्ये एक त्यांचा विचार देणार एक पर्यटन प्रकल्प तो उभारला. त्या पर्यटन प्रकल्प मोठा आहे 67 एकरामध्ये. तिथं वॉटर पार्क, वॉटर स्पोर्ट्स आणि गेम, अम्युजमेंट पार्क, मोठा 90 शो, वेगळे रिसॉर्ट म्हणजे 5 स्टार पासून तर सर्वसामान्य रिसॉर्ट, सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क आणि आपल्या तालुक्यामधलं जे लोककलेचं वैशिष्ट्य आहे, मग तमाशाच्या वारीपासून तर जागरण प्रोग्रामपासून तर भजन कीर्तनापर्यंत हे सगळं जगाला ज्ञान प्राप्त करून देणारी तिकडे ते आपण उभा करतो. ते एक वेगळ्या प्रकारचं पर्यटन स्थळ आहे की जिथं लोकांना आकर्षित वाटेल, यावंसं वाटेल असा प्रकारचा एक पर्यटन प्रकल्प आहे. तिसरा आता आपल्याला ज्यांनी सातपुते साहेबांनी सांगितलं, अलेक्झांडर इब्सन, इंग्रजांच्या काळामधला तो एक राजा होता. त्यांनी असं ओळखलं की ही सृष्टी जर आपल्याला चांगल्या प्रकारची जतन करायची असेल तर या सृष्टीवरचा जैवविविधता म्हणजे फ्लोरा अँड फौना हा जर आपण जपला तर ही जी काही सृष्टी आहे ती आहे तशी राहू शकते. आपण पाहिले निसर्ग चक्रीवादळ आला, चौक चक्रीवादळ आला,
फॅन चक्रीवादळ आलं, गुलाब चक्रीवादळ आलं, येत्या 2 वर्षात एवढी वादळ आली. का एवढी वादळ? निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे. जागतिक तापमान ग्लोबल वॉर्मिंग ज्याला म्हणतो ते वाढत चाललेलं आहे. हे कशामुळे वाढत चाललंय? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमुळं, वृक्षतोडीमुळं आणि जागा आपली जी काही धरतीची जी लेअर्स आहेत ते प्रचंड प्रमाणामध्ये डिस्टर्ब झालेले आहेत. आता घरं तर बांधायला लागेल, शहरीकरण तर वाढायला लागेल, पण ह्या गोष्टीबरोबर निसर्गाचा समतोल जर राखायचा असेल तर वन विभाग या 10 दिवसात काय सांगणार आहे ते जर आपण केलं तर निसर्गाचा समतोल आपण राखू शकतो. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा पाठ कुठला आहे तर जैव विविधता. त्या काळात जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा अलेक्झांडर गिब्सन इथं पार्क उभं केलं. जळगाव धरणाच्या शेजारी हिवरे बुद्रुकगाव, कैलास नगर, कारखाना फाट्याच्या ते पार्क आहे, तुम्ही जरूर बघून घ्या. त्यावेळेस जुन्नरमध्ये कुठल्या कुठल्या जैव विविधता आहे तेव्हा त्यांनी जतन केलं आणि जगाला दाखवलं की ही जैव विविधता जतन करणं खूप गरजेचं आहे. त्याला बॉटॅनिकल गार्डन असं नाव दिलं. नंतर आपण अलेक्झांडर गिब्सन बॉटॅनिकल गार्डन त्याला नाव दिलं. त्या काळात ते जेव्हा तिथे राहत होते तो अजून बांगलादेशला आहे आणि तो अलेक्झांडर गिब्सनचा पार्क प्लस बॉटॅनिकल रिसॉर्ट या सरकारच्या माध्यमातून आम्ही आता प्रपोज केले. तिथं आराखडा तयार करायचं काम चालू आहे. गव्हर्नमेंटकडे दाखवल्यानंतर त्यांनी बऱ्याचशा त्याच्यामध्ये बदल सांगितलेला आहे. तो बदल करून तो एक चांगल्या प्रकारचा जर पार्क जो झाला तर याच्यामध्ये पण जगातले पर्यटक तिथं येण्यासाठी आकर्षित होतील आणि पर्यटनाची संख्या मोठी वाढतात. त्यामध्ये अनेक प्रकल्प आहे. आता रोपवेचा प्रकल्प आपण शिवनेरीवर हाती घेतलाय, ते पण खासदार बोंडे साहेबांनी खूप मोठा पुढाकार त्याच्यामध्ये घेतलाय. आपण मानधरणाच्या इथं माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट चालू करतो. त्या माउंटेनरिंग इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र सरकार हे पहिलं सरकार असेल की ज्यांनी राज्य पातळीवर माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट चालू केले आहे. केंद्र सरकारने एक चालू केलेलं आहे जवाहरलाल नेहरू माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट, ते पण ते उत्तराखंड वगैरे त्या साईडला आहे. पण आपल्याकडचं माउंटेनरिंग इन्स्टिट्यूटमध्ये हे वैशिष्ट्य असणार आहे ट्रेकिंगसह विविध साहसी खेळ, विविध आता रेस्क्यू ऑपरेशनसाठी काय काय मदत करावी लागते त्यासाठी तर शिकवण मिळणारच आहे. पण त्याचबरोबर पाण्यामध्ये जे जे काय साहसी खेळ असतील तिथे जे काय विविध टुरिझमच्या अँगलने जे काय आपलं करायचं असेल त्याचा सेकंड पार्ट आपण नंतर डेव्हलप करणार आहे. म्हणजे असे प्रकल्प राज्यकर्ते असेल, आम्ही ते डेव्हलप करतो. का डेव्हलप करतो तर जुन्नर तालुक्याचं नाव आपल्याला पुढे न्यायचंय आणि त्याच्याकरता पुढे न्यायचं असताना तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला लागणार. म्हणून आपण सर्वजण या गाईड प्रशिक्षणाला आले. तुम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टी माहिती घ्या, आम्ही तहसीलदारच्या नेतृत्वाखाली आणि जे पर्यटन क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांच्या बरोबर एक टुरिझम कंपनी किंवा टुरिझमचं एक बॉडी आपल्या तालुक्यात स्थापन सुद्धा केलेली आहे. म्हणजे जेणेकरून भविष्यात आम्हाला टुरिझम जेव्हा जुन्नर तालुका नकाशावर येईल हे सगळे प्रोजेक्ट असतील किंवा जे काही गडकिल्ले असतील किंवा जे काही दाखवायचे हे पर्यटन आकर्षित झाले तर आम्ही तुमच्यासारख्या आपल्यासारख्या सगळ्या गाईड्सला, आपल्या सर्वांसारख्या तरुणांना ते लोक जॉईन करून देणार. मग तुमचं जे आवडतं क्षेत्र असेल, मग शिवनेरी किल्ला असेल किंवा जीवनदान असेल फक्त किंवा बॉटॅनिकल असेल किंवा एखादा प्रकल्प असेल किंवा घाणगड जाण्यासाठी असेल, त्याची स्पेशालिटी नंतर करून ते तुमच्यापर्यंत पोच करून त्या लोकांना प्रशिक्षण किंवा त्यांना माहिती देण्यासाठी आपण पुढे या. असे बरेच बर्ड्स वेगवेगळ्या प्रकारचे, फुलपाखरं वेगवेगळ्या प्रकारचे, अशा अनेक चांगल्या प्रकारचं कार्य आपल्या इथून पुढे करा. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आपण सर्वजण शेतकरी कुटुंबाचे मराठी माणसाची एक खासियत म्हणा, दुर्दैव म्हणा, जे आपण हाती घेतो ना ते पहिलं थोडे दिवस हाती घेतो, नंतर जाऊन याच्यात काही जाऊ नाही. 2 दिवसात तुम्हाला याला कशाचा कंटाळा पण एकदा तुम्ही हाती घेऊन या सगळ्या गोष्टी जर पार पाडल्या तर तुमच्यासारखी ज्ञानाची खाण आणि भविष्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या टुरिझममध्ये तुमच्यासारखं एकदम चांगल्या प्रकारचं वैशिष्ट्य हे दुसरं तिसरं पार काढणार. त्याच्यामध्ये आपलं वोकॅब्युलरी डेव्हलपमेंट, प्रत्येक भाषेमध्ये बोलत असताना आपण कसं त्याच्याबद्दल बोलतो, कशा प्रकारे आपण त्याच्याबद्दल संबंध ठेवतो, कशा प्रकारे त्याला आपण कम्फर्टेबल इथं फील करणार. जेव्हा म्हणते की हा खूप खरंच चांगला माणूस आहे
रिस्पॉन्स येतो, त्याची लोकप्रियता, त्याची वाढ ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानेश्वर आहे. अनेक गोष्टी आहेत, सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं पुढं पण सांगणार आहे. पण एक गोष्टी येतात कदाचित तुम्हाला कोणाला माहीत नसेल, तुम्हाला माहिती आहे का मला माहीत, पण आपल्या तालुक्यात एक सोन्याची खाण आहे. माहिती का तुम्हाला? बिलीन कोणाला माहिती आहे का? ती सोन्याची खाण पुढे राहते, पण मी तुम्हाला सांगणार. तुमचं आता प्रशिक्षण 2 जुलैपासून 6 ऑगस्ट पर्यंत आहे आणि फील्ड व्हिजिट 7 ऑगस्ट पासून 28 ऑगस्ट पर्यंत आहे. 24 सप्टेंबरला तुमची लेखी परीक्षा आहे. 24 सप्टेंबरच्या लेखी परीक्षेला मी ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्हाला सांगितले आपल्या तालुक्यात सोन्याची खाण चालेल ना? खरंच आहे, मी असं पुण्यासारखं बोलत नाही, म्हणजे आश्वासन देत नाही कोणी. पण तुम्हाला मी 24 सप्टेंबरला जे जे परीक्षेला असेल ते त्यांना सांगणार आहे, तुम्हाला पण नाही सांगणार. म्हणून आपण सर्वजण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सहभागी होऊन एक जुन्नर तालुक्याची माझी चांगली ओळख आणि चांगली दिशा देण्यासाठी आपण सज्ज होऊया. अशाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला पूर्ण शुभेच्छा देतो. मला अजूनही तुम्हाला परत एकदा सांगायचं, सातत्य, कष्ट, प्रामाणिक कष्ट, तर आपला हेतू हा साध्य झाल्याशिवाय राहत नाही. पण ह्या प्रशिक्षणामध्ये तुम्ही जेवढं सातत्य ठेवून पुढे जाल त्याच्याकरता तुम्ही तेवढेच मोठे व्हाल. हे सगळ्यांनी खूप मोठ्या मेहनतीने, हा काही एका दिवसात हे नाही, त्याच्या मागं मेहनत आहे, प्रयत्न आहे. हे जे तुम्हाला गाईड करणार आहेत त्यांचे प्रयत्न आहेत. या सगळ्यांच्या मदतीने हा प्रशिक्षण शिबिर आपण सर्वजण यशस्वी करूया एवढंच मानस व्यक्त करतो. मला इथं आमंत्रित केलं सातपुते साहेब, त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. हे इथं आपले प्रकल्प कार्यालयाचे PO प्रोजेक्ट ऑफिसर आदरणीय गायकवाड साहेब आले, तुमचंही मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.